नमस्कार. मंत्री पंकजा मुंडे यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते आणि या वादग्रस्त ऑडिओ क्लिपमुळे पंकजा मुंडे चांगल्याच अडचणीत सापडण्याची चिन्ह आहेत. ही एका कार्यक्रमाची क्लिप असल्याचं बोललं जातं. या क्लिपमध्ये पंकजा मुंडे म्हणताना दिसत आहेत की आमची लोक दुसऱ्याला मारून त्यांच्याच विरोधात केस करून त्यांना तडीपार करतात. आम्ही काय साधेसुधे नाही, असं पंकजा मुंडे या क्लिपमध्ये म्हणताना दिसत आहेत. ही ऑडिओ क्लिप ऐका. आता मी परळीमध्ये मी म्हणलं तुम्हाला खेटायला वगैरे, तर मी पण हे आहेच माझे लोकांना मारून त्यांच्याच विरुद्ध केस करून त्यांना तडीपार करतो. आम्ही पण काही साधे नाहीये. आता या ऑडिओ क्लिपमुळे पंकजा मुंडे नक्कीच अडचणीत सापडणार आहे. कारण मस्साजोगचे जे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण झाल्यापासूनच मुंडे बंधू भगिनी हे यांची चांगलीच कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. या प्रकरणातील जो मुख्य संशयित आरोपी आहे वाल्मिक कराड, याचं नाव या प्रकरणामध्ये आल्यापासूनच मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या. इतकंच काय, तर मंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद देखील धोक्यात आले. दरम्यान या सर्व प्रकरणावर मंत्री पंकजा मुंडेही फारशा काही भाष्य करताना पाहायला मिळालं नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांनाही लक्ष केलं जाते. तुम्ही आरोपींची पाठराखण करतायत का, तुम्हाला गुन्हेगार आपलेसे वाटतात का, असे सवाल त्यांना उपस्थित केले जात आहेत. दरम्यान आता त्यातच ही ऑडिओ क्लिप जी आहे ही समाज माध्यमांवर व्हायरल होतीये, ज्यामुळे पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढणार आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही ऑडिओ क्लिप तपासण्याची मागणी केली आहे. तातडीने ऑडिओ क्लिप तपासा, असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. आणि त्यानंतर कुठेतरी आता कालच जे वाल्मिक कराड याची एक कॉल रेकॉर्डिंग ही सीआयडीच्या हाती लागली होती, ज्यामध्ये तो संबंधित जी पवनचक्की कंपनी आहे त्याला धमकी देत होता की जर मला तू खंडणी दिली नाही, जर माझं काम तू केलं नाही, तर मी तुझे हातपाय तोडेन, अशी त्यांनी भाषा केली होती. आणि तीच कॉल रेकॉर्डिंग काल सीआयडीच्या हाती लागली आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांची ही ऑडिओ क्लिप जी आहे ही आता व्हायरल होते. त्यामुळे या प्रकरणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे आणि पंकजा मुंडे यांची यामुळे चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.